स्त्री म्हणजे साक्षात जगदंबा, स्त्री म्हणजे अष्टभुजा, स्त्री म्हणजे रणरागिणी, स्त्री म्हणजे साक्षात लक्ष्मी, स्त्री म्हणजे महाकाली, जिने देवांनाही शक्य नव्हते त्या राक्षसांचा बंदोबस्त केला आणि सगळ्या सृष्टीला जाचातून मोकळे केले. त्या स्त्री शक्तीला पूर्वीच्या काळी त्यांच्या स्वार्थासाठी तू अबला आहेस, तू दुर्बल आहेस, फक्त चूल आणि मूल हेच तुझे कार्यक्षेत्र, उत्तम स्वयंपाक आणि मुलांचा सांभाळ करणे हेच तुझे कर्तृत्व. अशा प्रकारे तिला पूर्णपणे दुर्बल बनवले गेले आणि मग स्वतःचे कर्तृत्व विसरून स्वतःमध्ये क्षमता असून देखील समाजातील लोकांच्या भीतीने कितीतरी स्त्रिया बालविवाह ह्या प्रथेच्या बळी ठरल्या. कोवळ्या वयात संसार आणि मुलं यामुळे त्यांचं बालपण हिरावून घेतलं गेलं. सतीच्या दृष्ट प्रथेच्या बळी पडून कितीतरी स्त्रिया जिवंत जाळल्या गेल्या. इतकी वाईट परिस्थिती त्या काळी स्त्रियांची होती, परंतु कोणीही त्यांना या परिस्थितीतून बाहेर काढायचा प्रयत्न देखील केला नाही. आणि मग आला तो स्त्री शक्तीचा कैवारी. स्त्रीला तू अबला नाही, सबला आहेस, शेळी नाही, वाघीण आहेस, दुर्बल नाही, सक्षम आहे, तूच महिषासूर मर्दिनी आहेस हे स्त्रीला समजावून सांगण्यासाठी तिच्या हातात ज्योतिबांनी शस्त्र दिलं, लेखणीचं शस्त्र. त्यासाठी त्यांनाही काही कमी कष्ट सहन करावे लागले नाही, कारण प्रवाहाबरोबर वाहनं सोपं असतं, परंतु प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाहनं खूपच कठीण असतं. परंतु परिस्थितीला न जुमानता आपली पत्नी सावित्रीबाई यांच्यासोबत त्यांनी स्त्री शिक्षणाचे रोपटे लावले आणि आज त्याचे वटवृक्ष झाले आहे. अशा मला शिक्षणाची वाट मोकळी करून देणाऱ्या